मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अध्यक्ष आबासाहेब जाधव, उपाध्यक्ष जालेंदर विभूते, आदर्श शिक्षक हनुमंत जाधव, पत्रकार धनंजय चिंचकर यांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नवनाथ जाधव, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांच्यासह मान्यवर वक्त्यांनी अध्यक्ष श्री जाधव आणि उपाध्यक्ष श्री विभूते यांचे शांत स्वभाव, मितभाषी आणि संयमी व्यक्तिमत्वाबरोबर त्यांच्या माध्यमातून शाळा, संघटना तसेच समाजामध्ये होत असलेल्या रचनात्मक कामाचे कौतुक केले। तर सत्काराला उत्तर देताना आबासाहेब जाधव म्हणाले, आपण आघाताने संघटनेच्या राजकारणात पडलो। शिक्षक बँकेच्या निवडणुकीत व्यक्तिगत अपयश आले तरी या माध्यमातून अनेक जीवाभावाची माणसं जोडता आली, ही अत्यंत समाधानाची बाब आहे। कार्यक्रमात शिक्षक बँकेचे चेअरमन मच्छिंद्र ढमाळ, व्हाईस चेअरमन नितीन फरांदे, संचालक सुरेश पवार, निवृत्ती विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार, दिलीप जाधव, दिलीपराव जाधव, अरुणराव खाडे, चंद्रकांत निकम, तुकाराम गायकवाड, विश्वास जाधव, दिलीप देशमुख, गोरख दुबळे, विश्वास जाधव, किसन मगर, रमेश राऊत, संतोष जाधव, सदाशिव जाधव, हरिश्चंद्र मोहिते, डीपी जाधव, रामभाऊ जाधव, खुदबुद्दीन शिकलगार, संजय सरगर, विठ्ठल जाधव, सतीश शेठ जाधव, रमेश पाटील, रवींद्र पवार, संतोष पाटील आदी उपस्थित होते। श्री सुतार यांनी प्रास्ताविक केले, श्री पाटील यांनी आभार मानले। दरम्यान वडूज येथील सिद्धविनायक सभागृहातही एरळा परिवाराच्या वतीने अध्यक्ष आबासाहेब जाधव, पत्रकार धनंजय चिंचकर, श्री संभाजी शेट्टे यांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्राध्यापक बंडा गोडसे, नगराध्यक्ष जयवंत पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, नगरसेवक सचिन माळी, रवींद्र शेठ काळे, शहर अध्यक्ष प्रदीप शेट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अण्णासाहेब काकडे, डॉक्टर नारायण जाधव, राजेंद्र चव्हाण, डॉक्टर NV करमारे, प्रदीप खुडे, चंद्रकांत खुडे, प्रदीप काळे, कुमार मुळे, रमेश पोद्दार, मोहनराव इगावे, अरुण यादव, वसंत जाधव, श्री राजमाने गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार यायज मुल्ला यांनी प्रास्ताविक केले आणि स्वागत केले। संस्कारशील असणारा आणि आदर्श शिक्षक असणाऱ्या व्यक्तीमध्ये आबासाहेबांचा खूप जुना आणि कौटुंबिक त्यांच्या आमचे ऋणानुबंध आहेत, अत्यंत जवळचे। खरं तर धनंजयराव चांगलं कर्म केल्यानंतर चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडतात। आबासाहेबांनी कधीही मागं फिरून बघितलं नाही आणि त्यांना खरं तर संचालक पदाची बँकेची उमेदवारी दिली आणि दुर्दैवानं काही आमच्या अडचणीमुळे आम्हाला अपयश आलं। तर त्या अपयशातून बाहेर काढण्यासाठी खरं तर आम्ही सगळ्यांनी विनंती केली त्यातले की आबासाहेब तुम्ही अध्यक्षपद स्वीकार, कारण आम्हाला माहीत होतं की आबासाहेब 100% खटाव तालुक्याच्या शिक्षक समितीला न्याय देणारं व्यक्तिमत्व आहे। त्याचं कारण असं की मी बघितलं की त्यांच्या मनावर त्यांनी थोडासुद्धा परिणाम होऊन गेला नाही। साहजिक आहे, पराभव झाल्यानंतर ती मानसिकता काय असते की ज्याचा होतो त्याला माहीत असते। तर त्यांनी त्या मानसिकतेतून लवकर बाहेर आले आणि एक चांगली जबाबदारी स्वीकारली। आता ते म्हणजे आबासाहेब खूप शुभेच्छा देतो। बोलायचं म्हटलं तर त्यांच्याजी होते सामान्य क्षीरसागर साहेब म्हणजे तसं त्यांच्याकडे कधी तो आयुर्भाव नाही। त्यांच्या सौभाग्यवती तालुक्याच्या प्रमुख आहेत, गट शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज करतात। तर त्यांनी कधी असं दाखवलं नाही, त्यांनी आपलं त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म आणि शिक्षक म्हणून, पदवीधर शिक्षक म्हणून त्यांचं खूप चांगलं काम आहे। आता ते सुद्धा साहेब होतील असं दिसतंय, त्यांचं नाव वर आहे म्हणजे वाटतीच मला वाल साहेब। त्यानंतर दुसरे आपले हनुमंतराव, त्यांनी सुद्धा दोघं पती मॅडम आमच्या शाळेत होत्या। खूप पुण्याची त्यांनी चांगलं काम केलं मॅडमने आमच्या शाळेत आणि त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे। खरं तर ते दुर्दैवानं काही कालखंडासाठी पाटणला गेले, परंतु तिथेही त्यांनी चांगलं काम केलं। आपण तंत्रज्ञ आहात, आपण केंद्र प्रमुख होणार आहात, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी येणार आहे। निश्चितपणाने ती पार पाडाल तुम्ही, कारण एवढी गुरसळ्याची दिग्गज मंडळी इथं बसली आणि गुरसळ्याला 1-2 कार्यक्रमाला गेलो त्याचा आवाज एक वेगळे पण आहे। कारण खरं तर कदर करणारं गाव म्हणे की चांगल्या व्यक्तिमत्वाला न्याय कसा द्यावा यासाठी मंडळी सातत्यानं प्रयत्न करतात। ते
सकाळचे प्रतिनिधी सन्मान्य धनंजयजी चिंचकर साहेब यांचा माझा सुद्धा तसा जुना परिचय अलीकडं जास्त आपले भेट होत नाही, पण धनंजयरावने सांगितलं संपूर्ण देशाला जी शिस्त लावणारी संघटना आहे RSS, एक शिस्तबद्ध संघटना म्हणून आपण कुठं पोचत नाही, तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही आपण, तरी सुद्धा आपली उद्याच माणसं मला सकाळी फोन आला होता डीपीचा सकाळी लवकर की आज वाढदिवसासाठी आम्ही येणार आहोत सगळे मित्र परिवार आणि कधी तू येतोय तिकडे. म्हटलं तुम्ही असं करा, मी तिकडे येण्यापेक्षा आपला शिक्षक मित्र परिवार असणार आहे, संध्याकाळी आपण सगळे एकत्र वाढदिवस साजरे करूया आणि हा सगळं मित्र परिवार तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. प्राथमिक शिक्षक संघटनेमध्ये काम करत असताना सन्मान्य धनंजय शिवसागरच्या पत्रकारांनी ते इतकं बळ दिलं की ते कल्पनेच्या पलीकडचं बळ दिलं. ते ज्या वेळेला आपण एखाद्या अडचणीत असतो आणि त्यावेळेला उभारी देण्याचं जे काम जे माध्यम करत असतं ते आयुष्यभर आपल्याला केलंच असतं. खरं तर माणूस घडतो कधी आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला आपण प्रतिकूल परिस्थिती असतो त्यावेळेला खरा माणूस घडत असतो. आपल्याकडे ज्यावेळेला सगळं सुजलाम सुफलाम असतं त्यावेळेला आपल्याला चुका जास्त होत असतात. ज्यावेळेला आपला चांगला काळ असतो, आपला म्हणजे काय म्हणा सुजलाम सुफलाम काळ असतो, कुटुंबात असेल समाजात असेल कुठलाही, त्यावेळेला आपल्याकडून चुका जास्त होतात. पण ज्या वेळेला आपण अडचणीत असतो, प्रसंगाने आपल्या कुटुंबावर अडचण येतात, आपल्या व्यक्तिमत्वावर अडचण येतात, त्या वेळेला मात्र अतिशय सतसत बुद्धीला माणूस वागत असतो आणि तोच खरा माणसाच्या प्रगतीचा काळ असतो. म्हणजे ते आपल्या प्रगतीतलं एक नवीन उघडलेलं दालन असतं. आणि म्हणूनच जरी मला संघटनेमध्ये जरा अपयश आलं असतं आलं तरी सुद्धा तो धागा पकडून मला समाजामध्ये लोकांच्या मध्ये मिसळण्यासाठी एक नामी संधी मिळाली आणि माझं जे दडलेलं व्यक्तिमत्व होतं ते खरं अध्यक्ष साहेब त्या मुंबईचं आलं ते तिथं खरं मी खरा म्हणजे काय म्हणतात त्याला सादर झालो. आणि खरं तर यामध्ये मी माझ्या संघटनेला माझ्या प्राथमिक शिक्षक समितीला मनपूर्वक धन्यवाद देतो की मला जिल्हाध्यक्ष साहेब असतील, राज्य नेते असतील, चेअरमन असतील, सर्व जिल्ह्यातले जे आहेत त्यांनी मला सपोर्ट केला आणि खरोखर मला कामकाज करायची संधी मिळाली. आता बरेचजण सांगितले की अध्यक्षपद असताना हे काम केलं ते काम केलं असतील, आपण एकटं कोण करत नसते. ज्यावेळेला आपल्या पूर्णपणे संघटना पाठीशी असते त्यावेळेला एक क्षेत्रात काम करत असतो आणि हे जेव्हा करत असतात म्हणजे नेहमी म्हणतात की आबासाहेब तुम्ही असं करता, तुम्ही फ्रंटला नसता, व्यासपीठावर नसता. तर पहिल्यापासूनच आपण ज्या एखाद्या गोष्टी आपण श्रेय घेतो त्यावेळेला त्याच ठिकाणी आपल्या त्या उज्ज्वल यशाचं खरं मर्म संपलेलं असतं. आणि या ठिकाणी आबासाहेबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर खरोखरच अत्यंत विरोधात असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कुठलाही संकट असेल तर त्याला घाबरून न जाता अत्यंत विरोधात्मकपणे त्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि सामाजिक बांधिलकी जोपासणं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे. शिक्षक समितीचं वैशिष्ट्य आहे, आबासाहेब सुद्धा जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे, आदर्श शिक्षक. आणि आमचे मुख्यमंत्र्यांना सुद्धा यावेळेस गेल्या वर्षीचा जिल्हा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर तालुका पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे शिक्षक समिती ही अत्यंत खूप चांगल्या प्रकारे काम करणारी खटाव तालुक्यातील मंडळी आहे आणि याचा सार्थ अभिमान आहे. या दृष्टीनं त्यांचा आमच्या जाधव परिवाराच्या वतीनं खटाव तालुक्यातील तमाम प्राथमिक शिक्षक आणि आमच्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक त्या जाधव परिवाराच्या वतीनं या सर्वांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं, ते निरोगी दीर्घायुष्य द्यावं, त्यांच्या सर्व इच्छाकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. ठीक आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. प्रथमतः सर्वांना मी अभिनंदन करतो. सर्वांनी तुम्ही सगळेजण वेळेला दाखवतो. त्याचबरोबर माझ्या मामांचे चिरंजीव आहे आणि जवळचं नातं सांगतो. माझ्या सख्या चुलत मामांचे चिरंजीव आहे. पण कधी पत्रकारिता असू द्या नाहीतर तालुक्याच्या क्षेत्रात तुम्ही सांगितलं कधी गर्व नाही असे म्हणजे चिंचकर आपण सर्वांनी आमच्या चौघांचाही या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल प्रथमतः मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो. आणि जास्त बोलत नाही कारण खूप वेळ झालेला आहे आणि पुन्हा आपल्याला मला वाटते जेवायला जायचं, बरोबर ना? जेवायला जायचं सर्वांना.
आपल्या सर्वांनी वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.